नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनो फ्री किशोर फायनान्स मराठीमध्ये. आणि मित्रांनो, आज तुम्हाला मी सांगणार आहे एक अतिशय युनिक गोष्ट. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, लोक विकत घेतात फोन EMI वर, लोक विकत घेतात लॅपटॉप्स किंवा कुठलीही गोष्ट, आपली गाडी वगैरे विकत घेतात EMI वर. मित्रांनो, तुम्हाला मी आता एक सांगणार आहे, तुम्ही काय विकत घेऊ शकता माहिती आहे तुम्हाला? ATM विकत घेऊ शकता, ते सुद्धा EMI वर. खरं खोटं वाटतंय? मी सांगतो कसं. आता तुम्ही ATM विकत घेऊ शकता, ते ATMची प्राईस वेगवेगळी आहे, ज्याच्या त्याच्या वाईज प्राईस आहे ती. कोणी समज ह्या ATMला पैसे कसे भरायचे, आपल्याला 15 वर्ष पैसे भरायचे त्या ATMमध्ये, आणि 16व्या वर्षीपासून गॅरंटीड लाईफ लॉंग आणि टॅक्स फ्री तुम्हाला त्याच्यामधून पैसे यायला स्टार्ट होणार. ते अगदी कधीपर्यंत? अगदी तुमच्या मरण्यापर्यंत. म्हणजे लाईफ टाईम तुम्हाला त्या ATM मधून पैसे भेटणार आहेत. आणि हे जे पैसे मिळणार आहेत ते सुद्धा पूर्ण टॅक्स फ्री भेटणार आहेत, त्याच्यावरून कुठला गव्हर्नमेंटचा टॅक्स नाही लागणार. आणि सोबत मित्रांनो, जेव्हा कधीही तुमची डेथ होणार, आता ऑफकोर्स ह्युमन आहेत आपण, कधी ना कधी वरती तर जाणारच आहे. मग जाताना आपण काय असे नाही जाणार. आपण जाताना जी आपली जी सम ॲश्युअर्ड आहे प्लस जे बोनस ॲडिशन जे होत राहणार आहे, आपण जसं जसं आपलं वय वाढतंय तसं तसं आपण ते नॉमिनीला सुद्धा म्हणजे एक इस्टेट क्रिएशन करून जाणार आहे. म्हणजे आपण जिवंत आहेत तेव्हा ATM मधून आपण पैसे काढणारच आहे, त्या आपल्याला भेटतच राहणार आहेत दरवर्षी. पण सोबत जेव्हा आपली डेथ होणार तेव्हा आपला जो वारसदार आहे, आपला नॉमिनी आहे, त्याला सुद्धा आपण इस्टेट क्रिएशन करून जाणार आहे, त्याला सुद्धा पैसे भेटणार आहेत इकट्ठे, एक मॅच्युरिटी भेटणार आहे, ते सुद्धा टॅक्स फ्री. असं ATM आहे मित्रांनो. हो, मी बोलत आहे मित्रांनो LICचा एक छान सुंदर युनिक प्लॅन, तो म्हणजे जीवन उमंग. हा एक होल लाईफ प्लॅन आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला गॅरंटीड हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, गॅरंटीड लाईफ लॉंग आणि टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंटही. म्हणजे याच्यामध्ये जेही आपण निवेश करतो, आपल्याला ह्या प्लॅन्स मी तुम्हाला समजावतो. हा प्लॅन असा आहे की आपण 15 वर्षे पैसे भरायचे याच्यामध्ये, आणि 16व्या वर्षीपासून आपल्याला रिटर्न सुरू होणार. ते अगदी जन्मभर, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत दरवर्षी आपल्याला अमाऊंट येणार, जशी आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यानुसार. मिनिमम याच्यामध्ये 5 लाखाचा सम ॲश्युअर्ड आहे, पण आपण भरपूर सारे, कोणाला जर 1 लाख रुपये दरवर्षी भेटत असतील तेही बेस्ट आहे, किंवा 10 लाख रुपये वर्षाला, 10 लाख रुपये वर्षाला त्यांना पॅसिव्ह भेटत आहेत. अशी रिटायरमेंट बेसिसची प्रोव्हिजन आपण करू शकतो ह्या प्लॅनमधून. तर मित्रांनो, जीवन उमंग हा एक LICचा छान प्लॅन आहे, जो की एक इस्टेट क्रिएशन करून देतो. हा होल लाईफ प्लॅन आहे, आणि सोबत मित्रांनो हा टॅक्स फ्री आहे सेक्शन 80C अंडर. तर झाला ना एक ATMच, कारण की ह्या ATM मधून आपल्याला पैसे पण भेटतात. आपण जेव्हा वरती जातोय, आपण वरती देवाकडे जातोय स्वर्गामध्ये, तेव्हा सुद्धा आपण खाली आपले जे वारसदार आहेत त्यांना काहीतरी पैसे देऊन जातोय. विचार करा मित्रांनो, आपण वरती गेलो तरी खालची लोक आपल्याला चांगलं बोलणार आहेत की बाबा हा चांगला माणूस होता, पैसे देऊन गेला. जोक्स पार्ट. पण याच्यामध्ये मित्रांनो एक सुंदर प्रोव्हिजन आहे, कारण की याच्यामध्ये आपण जेव्हा जिवंत आहोत तेव्हा सुद्धा आपल्याला एक रिटायरमेंट टाईप, आपल्याला पेन्शन टाईप फंड भेटतोय. जर आपण नीट कॅल्क्युलेशन करून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ऑफकोर्स आपल्याला एक छान पद्धतीचा पॅसिव्ह सोर्स उभा राहतो, ज्याच्यामधून आपल्याला दरवर्षी तो रिटर्न्स निघतोय सर्टन पिरियड नंतर. म्हणजे 15 वर्षाचा जो निवेश आहे आपला, तो 16व्या वर्षीपासून आपल्याला रिटर्न्स द्यायला स्टार्ट करतोय. तो सुद्धा छान पद्धतीने एक टॅक्स फ्री. खूप बाबा, गव्हर्नमेंट एक ठिकाणाहून टॅक्स घेते, आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे टॅक्स आपला वाचतोय. तर हे आपल्याला भेटत आहेत पैसे वापरायला. सोबत आपण जसं जसं वय वाढतोय तसं तसं आपलं सम ॲश्युअर्ड प्लस ते बोनस ॲडिशन होत राहतं, त्याच्याने आपली स्वतःचीच व्हॅल्यू वाढते. कारण की आपण जेव्हाही डेथ करणार आहे तेव्हा नॉमिनीला, म्हणजे आपल्या घरादारालाच काहीतरी देऊन जाणार आहे. त्यामुळे ते पैसे कुठे गेले नाही आहेत, पैसे आहेत. जे बोलतात ना लोक की बाबा हा मी हे केलं ते केलं, मी टॅक्समध्ये किंवा मी शेअर मार्केटमध्ये केलं, किंवा मी म्युच्युअल फंड केलं. मित्रांनो, जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स डिस्ट्रीब्यूट होतात, जसा फंड मॅनेजर मॅनेज करतो त्यावेळेस ते युनिट डिस्ट्रीब्यूट केले जातात, आणि जसे आपले इन्व्हेस्टमेंट असेल त्यानुसार ते क्रायटेरिया धरला जातो. पण तुम्ही सांगा मित्रांनो, जर कोणाची डेथ झाली विथिन त्या पिरियड, म्हणजे कोणतं इन्व्हेस्टमेंट करतंय, म्युच्युअल फंड चालू आहे, ऑफकोर्स चांगली गोष्ट आहे, आणि चालू आहे, आणि त्या पिरियडमध्ये याची डेथ होती, तर मित्रांनो तुम्ही मला सांगा, त्या टायमिंगला जे त्या युनिट्सची व्हॅल्यू असेल तीच भेटणार ना, की त्याला अजून काहीतरी भेटणार?
नाही भेटणार. ज्या टायमिंगला जे चालू आहे तेवढंच भेटून जाणार जर क्रेडिट केले त्यांनी ते. तर काय माहिती आहे मित्रांनो, लाईफ इन्शुरन्समध्ये असं नाही आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये हा फायदा आहे तुम्हाला की ज्यावेळी आपली इन्व्हेस्टमेंट सुरू आहे त्याच टायमिंगला आपल्याला हातामध्ये जो कागद पडतोय ना, आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करतोय ना त्याच्या अतिशय जास्त पटीचा कागद पडतोय. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला 5 लाखाचे सम ॲश्युअर्ड असेल, 5 लाखाचे फॉर एक्झाम्पल पकडू आपण, एखादी पॉलिसी आहे तिला सम ॲश्युअर्ड आहे 5 लाखाचा. तर डे 1ला आपण 5 लाख रुपये नाही भरत. डे 1ला आपला काहीतरी जो प्रीमियम असणार 3,000, 2,000, 5,000 असा काही जो प्रीमियम येणार तो आपला EMI मंथली किंवा वॉट एव्हर ज्या टाईपचं त्याचं इन्व्हेस्टमेंट असेल, मंथली किंवा हाफ इयरली किंवा क्वार्टरली ज्या टाईपचं, पण त्या टायमिंगला आपण तितका प्रीमियम भरतोय. पण त्याच टायमिंगला हातामध्ये आपला जो बॉन्ड आहे तो 5 लाखाचा आहे. म्हणजे आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे, आपल्याला जे होल लाईफ क्रिएशन असा कागद देणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे लाईफ इन्शुरन्स. की तुम्ही आता जे विकत घेता त्याच टायमिंगला तुम्हाला जेवढा बॉन्ड आहे तेवढ्याची तुम्हाला पॉवर भेटते, तेवढी क्रिएशनमध्ये. असे कुठल्याच टूलमध्ये नाही आहे, कुठल्याच फायनान्शियल टूलमध्ये अशी गोष्ट नाही. ते क्रेडिट आणि आपण हे नंतर करणं ती वाट वेगळी की जेव्हा क्लेम येणार तेव्हा ते होणार. बट एक प्रोव्हिजन म्हणून ठरवलं ना तर एकदम सुंदर गोष्ट आहे. आणि प्रत्येकाच्या फायनान्शियल बास्केटमध्ये लाईफ इन्शुरन्स पाहिजे, आणि तो सुद्धा LICचा. आणि मित्रांनो, कोण डिस्ट्रीब्यूट करणार आहे? मी, तुमचा मित्र, ज्याला की तुमच्याबद्दल मी एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्हाला त्याच्यामधली इन्फॉर्मेशन, 1-on-1 इन्फॉर्मेशन देणार. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जसा कस्टमाइज केला पाहिजे प्लॅन. प्रत्येकाची नीड वेगवेगळी आहे. आता प्रत्येकाला पैसेच हवे असतात, कोणाला नाही पाहिजे असतात. बट कोणाला किती पद्धतीने पाहिजेत किंवा कशा प्रकारे त्याचं अरेंजमेंट करायचं हे करणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी एक ॲडवायझर असणं खूप गरजेचं आहे, ज्याला त्याच्यामधलं इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळेच मित्रांनो, जीवन उमंग हा एक छान आणि एक सुंदर LICचा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट पाहिजेच. आणि ती कशी पाहिजे ते समजण्यासाठी मित्रांनो तुम्ही मला बोलवू शकता, आपण भेटून बोलू शकतो. आणि कसं आहे मित्रांनो, हे सर्व गोष्टी आहेत ना, ह्या आत्ता केल्या तरच होणार आहेत. भविष्यात जेव्हा 10 वर्ष जाणार, 5 वर्ष जाणार, 3 वर्ष नंतर जेवढा आपण टाईम जातो तेव्हा त्या टायमिंगला मग आपण विचार करतो की बाबा त्यावेळी करायला पाहिजे होतं. कारण की एक फास्टेस्ट वर्ड आहे हे. जेव्हा सेविंग जितक्या लवकर सुरू करू तेवढं जास्त छान गोष्ट आहे. सेविंग ही केलीच पाहिजे माणसाने. सेविंग इज द हॅबिट दॅट फुलफिल युअर ऑल नीड्स. कोणी कसं ते काय आजूबाजू जादू होऊन काय पैसे येत नाही. सेविंग करावीच लागते. सेविंग एक खूप महत्त्वाचा पिलर आहे आपल्या फायनान्शियल प्रोव्हिजनसाठी, आपल्या पर्सनल फायनान्ससाठी. त्यामुळे मित्रांनो, सेविंग केलीच पाहिजे. आणि प्रत्येकाच्या फायनान्शियल पोर्टफोलिओमध्ये एक रिटायरमेंटवाले प्लॅन्स पाहिजेत. ते म्हणजे आपला जीवन उमंग, एकदम छान प्लॅन आहे जीवन उमंग LICचा. आणि असेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो मला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, असेच LICचे भरपूर सारे प्लॅन्स आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारे आपण कस्टमाइज करू शकतो आपल्या फायनान्शियल प्रोव्हिजनसाठी. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या.